शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील गोदताई परुळेकर मैदानात हळदी कुंकू सोहळा दणक्यात पार पडलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांनी वाण लुटले। यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आलाय। तसेच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आले। या सोहळ्याच्या निमित्तानं ठाण्याचं मैदान महिलांच्या गर्दीने ओव्हरपॅक झाले होते। रश्मी ठाकरे यांनी मोठ्या आस्थेने महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली। यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, नीलम ढवण, रंजना शित्रे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पद आज आहे उद्या नाही, पण नाती टिकवायची असतात। आपलं आणि शिवसेनेचं नातं असंच आहे। कुणी आलं गेलं तर फक्त संख्या कमी जास्त होते। इमानी माणसं बेईमानी करत नाहीत, अशा शब्दात शेरोशायरी करत माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी शिंदे गटाला टोमणा मारलाय। यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो अशा घोषणाही दिल्या आहेत। हे नाव आणि आणखी एक ओळख निर्माण करून दिली ती म्हणजे राजेंद्र विचारे साहेब आणि आमच्या लाडक्या बहिणी। ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातली पहिली महिला अबोली। हे जे नाव आम्हाला मिळालंय आणि जो सन्मान मिळालाय तो केवळ आणि केवळ साहेबांमुळे आणि बहिणींमुळे। आणि ही शिवसेनेची जी मशाल आहे आणि ह्या आम्हाला जी अबोली रिक्षा मिळाली आहे त्याला 7 वर्ष पूर्ण झाले, 8व्या वर्ष आम्ही कार्यरत आहोत। आणि या अबोली रिक्षामुळे आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आमच्या मुलांची फी भरू शकतो, घर चालवू शकतो। आणि ह्या ज्या रिक्षाची चावी आहे ती आम्हाला सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या हातून मिळालेली आहे। ही एक मानाची गोष्ट आमच्यासाठी आहे। आणि ह्याच मैदानामध्ये आम्ही रिक्षा सुरुवातीला चालवले आणि रिक्षाचं लोनही आम्हा सर्व मैत्रिणींचं पूर्ण झालेलं आहे। दादर ही मी दादरमधून येते। दादर ही शिवसेनेची जन्मभूमी आहे, तर ठाणे ही शिवसेनेची कर्मभूमी आहे। अजून एक नातं सांगते, मी आणि नंदिनी आम्ही एकाच शाळेत होतो। म्हणजे राजन भाऊ विचारायच्या आधीच माझी आणि नंदिनीची ओळख आहे। मी दादरमधून येते, तिकडे सिद्धिविनायक मंदिर आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे। आता माघी उत्सव चालू आहे। मी सिद्धिविनायकाला एवढंच साकडं घालीन की इथे जमलेल्या सर्व महिलांना आणि त्यांच्या कुंकुवाला सिद्धिविनायक उदंड आयुष्य देव। जय हिंद,